आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्हाला डायबिटीज झालाय. पण कधी कधी खूप वेळा म्हणजे मी तर असं म्हणेन की हल्ली बॉडी चेकअप करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं पेशंट मला पूर्ण बॉडी चेकअप करायचं आहे, मला पूर्ण पॅकेज मधून टेस्टिंग करायची आहे म्हणून सगळं बॉडी चेकअप करतात. ज्याच्यामध्ये एखाद वेळेला शुगर ॲबनॉर्मल येते, म्हणजे नॉर्मलच्या पेक्षा जास्त असते. डॉक्टर म्हणतात की हे डायबिटीस नाहीये, हे डायबिटीसचं पहिलं स्टेज आहे, ह्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो. मग प्री डायबिटीस काय? प्री डायबिटीस म्हणजे उद्या होणारा डायबिटीस, ज्याचं ईश्वर कृपेने तुम्हाला आज ज्ञान झालेलं आहे की आज तुम्हाला प्री डायबिटीस आहे. प्री डायबिटीस जर तुम्हाला माहिती पडला तर तुम्ही देवाचे आभार माना की अजून तुम्ही डायबेटिक झालेला नाहीये. पण जर तुम्ही आजच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करून त्यावरती मात केली तर खूप साऱ्या पेशंटमध्ये मी म्हणेन की 50% लोकांचा प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीसची पूर्वावस्था ही परत नॉर्मल होऊ शकते. मी आजही भारतामध्ये आरोग्य व्यवस्थेतले जे डॉक्टर्स आहेत, कित्येक डॉक्टर्समध्ये त्याविषयी तेवढी जागरूकता नाही. त्यामुळे प्री डायबिटीस असेल तर हा काही फार काळजीचं कारण नाही, थोडंसं शुगर वाढलंय असं डॉक्टर सांगतात. डॉक्टर गंभीर नसतील तर कित्येक वेळा रुग्ण पण गंभीर होत नाही. पण डॉक्टरांनी प्री डायबिटीस जर सांगितलं की नाही, प्री डायबिटीस आणि डायबिटीस हे जवळपास सारखेच आजार आहेत आणि तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तर प्री डायबिटीसचं आपल्याला योग्य वेळी उपचार करता येतात. थोडक्यात प्री डायबिटीसचं डेफिनेशन काय? आपलं 3 महिन्याचं ऍव्हरेज HbA1c जर 5.7 ते 6.4च्या दरम्यान असेल तर आपल्याला मधुमेहाची पूर्वावस्था आहे असं आपण म्हणतो. आपली उपाशी पोटीची साखर जर 100 ते 125च्या दरम्यान असेल किंवा जेवल्यानंतरची साखर 140 ते 199च्या दरम्यान असेल तर आपल्याला मधुमेहाची पूर्वावस्था आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि जर तुमचे रिपोर्ट ह्या रेंजमध्ये असतील तर तुम्ही नक्कीच योग्य तुमच्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती कशी मात करता येईल आणि हीच वाढलेली साखर आपल्याला कशी नियंत्रणात आणता येईल यासाठी तुम्ही तुमच्या तज्ञांशी चर्चा करायला हरकत नाही. जसं मधुमेहाची लक्षणं आहेत की साखर रक्तातली वाढली की आपल्याला खूप वारंवार लघवीला जायला लागतं, आपल्याला जखमा झाल्या तर त्या बऱ्या होत नाहीत किंवा आपल्याला युरिनच्या जागी इन्फेक्शन होतं किंवा खूप तहान लागते किंवा वजन कमी होतं. दुर्दैवाने प्री डायबिटीस हा सुप्त स्वरूपातला आजार आहे. सुप्त स्वरूप म्हणजे सायलेंट आहे. इट्स अ सायलेंट. त्यांनी त्याचे खूप साऱ्या रुग्णांमध्ये काहीही लक्षणं नसतात. अगदी 1 ते 2% लोकांमध्ये प्री डायबिटीसचे आणि डायबिटीसचे लक्षण जवळपास सारखे असतात. जसं आपली पाची बोटं सारखी नाहीये तसं प्रत्येक रुग्णांची प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. काही रुग्णांना अगदी थोड्याशा शुगरवरती लक्षणं दिसायला लागतात, ज्याला आपण प्री डायबिटिक शुगर म्हणतो. पण ती प्री डायबिटिक शुगर त्या रुग्णांचा हा थ्रेशोल्ड आहे, त्यांनी लगेच ती वेळेवर कंट्रोल आणायला पाहिजे. मी असं म्हणेन की 90% लोकांमध्ये प्री डायबिटीसची कुठलेही लक्षणं नसतात. आणि रुटीन बॉडी चेकअपमध्ये मग ते इन्शुरन्ससाठी असेल, तुमच्या अॅन्युअल बॉडी चेकअप असेल, तुमच्या कंपनी किंवा बँक किंवा सरकारी कार्यालयांकडून केले जाणारे अॅन्युअल चेकअप असेल, अशा वेळेला लक्षात येतं की आपल्याला प्री डायबिटीस आहे. पण मित्रांनो, प्री डायबिटीस ह्याला कधीही हलक्याने घेऊ नये. ह्याला तितकंच गांभीर्याने घ्यायला पाहिजे जितक्या गांभीर्याने आपण डायबिटीस बद्दल चर्चा करतो. जर प्री डायबिटीस 50, मी परत सांगतो, 50% लोकांचा प्री डायबिटीस हा परत नॉर्मल होऊ शकतो. पण उरलेल्या 50% लोक जे डाएट फॉलो करत नाहीत किंवा जीवनशैलीत बदल करत नाहीत ते प्री डायबिटीस कडून डायबिटीस कडे जातात. म्हणजे दुर्दैवाने त्यांना आयुष्यभर गोळ्या घ्यायला भाग पाडतात. मधुमेहाची जी कारणं आहेत तीच कारणं मधुमेहाच्या पूर्वावस्थेची आहेत. मधुमेहाची कारणं काय आहेत? भारतीय वंशाचे लोक, आपण भारतात जन्माला आलो, हेच एक मूळ कारण आहे. कारण भारत ही आता जगामध्ये राजधानी, आपण आजच्या तारखेला भारतामध्ये 10 करोड लोकांना मधुमेह आहे. ICMRचा जून-जुलै महिन्याचा सर्व्हे सांगतो की जवळपास 100 मिलियन पीपल म्हणजे 10 करोड रुग्णांना मधुमेह आहे. त्यापैकी 5 करोड लोकांना मधुमेहाची पूर्वावस्था आहे. आणि आणखी 10 करोड लोक असे आहेत ज्यांना डायबिटीस आहे पण ते अजून डॉक्टरांपर्यंत पोहोचलेच नाहीत कारण त्यांना कुठली लक्षणं नाहीयेत. त्यामुळं अनडायग्नोज पॉप्युलेशन म्हणजे अजून निदान न झालेले आणखी 10 करोड लोक जे आज आहेत, आज ना उद्या ते डॉक्टरकडे जाणार आहेत. ही जर संख्या आपण बघितली तर भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण हे निदान झालेले, मधुमेहाची पूर्वावस्था असलेले आणि उद्या त्यांचं निदान होणार आहे, त्यांना डायबिटीस आहे पण अजून त्यांचं निदान झालं नाही, 140 करोड लोकसंख्येच्या देशामध्ये हे खूप डिफिकल्ट आहे की प्रत्येकाची टेस्ट करणं हे सरकारच्या पण क्षमतेच्या पलीकडचं आहे.
म्हणून काही निकष असे घालून दिलेले आहेत की जर तुम्हाला तुमच्या परिवारात कुणाला मधुमेह असेल तर वयाच्या 35 नंतर तुम्ही स्वतः दवाखान्यात जाऊन दरवर्षी शुगर टेस्ट करून घ्या. मधुमेह होऊ नये त्यासाठी चांगल्या निरोगी जीवनशैलीचा तुम्ही अवलंब करायला पाहिजे. त्यामुळं मधुमेह आणि मधुमेहाची पूर्वावस्था हे दोन्ही इतके हातात हात घालून जाणारे आजार आहेत, त्याच्यामध्ये फरक करता येत नाही. पण जर वेळीच त्याचा जोखीम ओळखली व वेळीच त्याचा धोका जर आपण समजला तर योग्य वेळीच त्याचं निराकरण करणं शक्य आहे. मधुमेहाची पूर्वावस्था किंवा मधुमेहाचे जोखमीचे घटक काय? तर भारतीय वंशाचा असणे मी मगाशी सांगितलं. नंबर 2, आपलं वजन वाढणे. वजन वाढणे म्हणजे काय? की पोटाचा घेर. आता आंतरराष्ट्रीय लोकांमध्ये पोटाचा घेर किती असावा त्याचं मूल्यमापन वेगळं आहे, पण भारतीय वंशाच्या लोकांसाठी त्याचं मूल्यमापन वेगळं आहे. भारतामध्ये आपण म्हणतो की पुरुषांमध्ये पोटाचा घेर हा 90 सेंटीमीटर पेक्षा कमी असला पाहिजे आणि स्त्रियांमध्ये पोटाचा घेर हा 80 सेंटीमीटर पेक्षा कमी असला पाहिजे. जर आपल्या परिवारामध्ये आपल्या रक्तातल्या नातेवाईकांना मधुमेह असेल, मी परत आपली आई असेल, बाबा, बहीण, भाऊ, आत्या, काका, मामा, मावशी, आजी, आजोबा यापैकी कुणालाही मधुमेह असेल तर अशा लोकांनी वयाच्या 30, आधी आम्ही 35 म्हणायचो पण हल्ली आम्ही 30 म्हणतो, कारण 30 नंतरच आपल्या मधुमेहाची दरवर्षी तपासणी करावी. असे लोक ज्यांचं वजन खूप जास्त आहे, असे लोक जे बिलकुल व्यायाम करत नाहीत, असे लोक जे 12 ते 13 तास कॉर्पोरेट कंपनीमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये तासनतास बसून काम करतात, असे लोक ज्यांना, अशा स्त्रिया ज्यांना पीसीओडीचा आजार आहे पूर्वीचा, हे सगळे जोखमीचे बाब आहेत, हे सगळे जोखमीचे घटक आहेत. किंवा असे काही पेशंट असतात ज्यांना कधी कधी स्टिरॉइडच्या गोळ्या दिल्या जातात. स्टिरॉइड हे खूप संजीवनी औषध आहे, पण काही वेळेला आपण स्टिरॉइड देतो. उदाहरणार्थ कोविड-19 मध्ये आपण मधुमेहाचं प्रमाण अचानकरित्या वाढलं, कारण कोविड-19 मध्ये इतक्या मात्रामध्ये स्टिरॉइडचा वापर दिला गेला, त्या स्टिरॉइडमुळे लोकांना मधुमेह झाला. कित्येक वेळा कोविड-19 ह्या व्हायरसमुळे सुद्धा मधुमेह होतो. तर हे काही जोखमीच्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. खूप मद्यपान करणारे लोक, धूम्रपान करणारे लोक किंवा मी मगाशी सांगितलं असे काही आजार असलेले लोक, अशा लोकांनी आपल्या रक्तातली साखर वयाच्या 30 नंतर प्रतिवर्षी तपासायला पाहिजे आणि आपलं वजन योग्य आहे की नाही ह्याचं मूल्यमापन स्वतः करायला पाहिजे. प्री डायबिटीस आहे की नाही ह्याच्यासाठी 3 योग्य चाचण्या आहेत. सगळ्यात पहिले आहे की HbA1c, आणि कित्येक वेळा HbA1c खूप जास्त ॲक्युरेट टेस्ट आहे. HbA1c नॉर्मली त्याची नॉर्मल पातळी असते 5.7 पेक्षा कमी. पण जर आपला HbA1c 5.7 ते 6.4 च्या दरम्यान असेल, आपली उपाशी पोटीची साखर 100 ते 125 च्या दरम्यान असेल आणि आपली जेवल्यानंतरची साखर 140 ते 199 च्या दरम्यान असेल, तर आपण समजावं की आपल्याला मधुमेहाची पूर्वावस्था आहे. मधुमेहाचे उपचार आणि प्रतिबंध आणि मधुमेहाच्या पूर्वावस्थेचे उपचार आणि प्रतिबंध दोन्हीचं उपाय सारखेच आहेत. त्यामुळे मी मधुमेहाची पूर्वावस्था आणि मधुमेहामध्ये काहीही फरक करत नाही. याचं कारण असं आहे की मधुमेहाची पूर्वावस्था असणाऱ्या लोकांमध्ये आणि मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार, पॅरालिसिस किंवा पक्षाघात किंवा स्ट्रोक आपण ज्याला म्हणू, किडनीचा आजार, उच्च रक्तदाबाचा आजार किंवा शरीरावरती इतर होणारे दुष्परिणाम हे मधुमेह आणि मधुमेहाच्या पूर्वावस्थेमध्ये जवळपास सारखेच आहेत. म्हणजे कित्येक लोकांची साखर ही मधुमेहाच्या पूर्वावस्थेत असते, परंतु पायाला जखम झाला तर पायाला त्यांना पण गँग्रीन होऊ शकतो आणि पाय कापावा लागू शकतो. त्यामुळं उपचार जेव्हा आपण करतो तेव्हा पहिला भाग येतो एक्झरसाइज आणि वजन, आपलं वजन नियंत्रणात आणणे. त्यामुळे व्यायाम अशा लोकांनी करायला आवश्यक आहे. दुसरं आहे आहारात बदल. त्यामुळे मधुमेह असणारे लोक आणि मधुमेहाची पूर्वावस्था असणारे लोक यांनी आहारात बदल करून आपलं वजन आणि आपली साखर रेग्युलरली मॉनिटर करायला पाहिजे. आपलं वजन आहे त्यापेक्षा जर 10% कमी झालं तर साखर नियंत्रणात येते. 15% कमी झालं तर साखर पूर्वावस्थेत येते, म्हणजे ज्याला आपण नॉर्मल अवस्था म्हणू. आणि वजन जर 20% कमी झालं तर डायबिटीस रेमिशन किंवा रिव्हर्सल, म्हणजे डायबिटीस पूर्णतः निघून जाण्याची शक्यता जास्त असते. इतकं सोपं फॉर्म्युला आहे. तर आपण जे काही आपलं वजन आहे, समजा 80 किलो वजन असेल आणि आपण जर 20% म्हणजे 16 किलो कमी केलं तर मधुमेह पूर्ण निघून जातो. आपण जर 15% 10% कमी केलं तर आपली मधुमेह नियंत्रणात येतो. हे त्याचे निकष आपण घालून दिलेले आहेत. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये आणणे, आहारामध्ये फरक आणि आपल्या जीवनशैली, ज्याला आपण म्हणतो की खूप धकाधकीचं जीवन आणि स्ट्रेसफुल जीवन आहे, अशा काळामध्ये योगासनं असतील, मेडिटेशन असेल, ध्यान असेल, प्राणायाम असेल,
या मार्गाचा अवलंब केला तर खूप फायदा होतो. प्री डायबिटीस असणारे लोक असतील किंवा डायबिटीस असणारे लोक असतील, आहाराचे काही निकष आहेत. पहिला निकष असतो की आपला जो दैनंदिन आपला जो आहार आहे तो तुमच्या वजनासाठी जास्त आहे, कमी आहे का अगदी बरोबर आहे. तो जर अगदी कमी असेल तर त्याच्यामध्ये आपण आपण ते वाढवतो. पण जर तो जास्त असेल तर आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण आणायचं आहे. पहिला नियम काय आहे? पहिला नियम असतो की कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण कर्बोदक म्हणतो, त्याचं प्रमाण 55% पेक्षा जास्त जाऊ देऊ नये. मग कार्बोहायड्रेट्स कुठून येतात? साखर आहे, गूळ आहे, मध आहे, गोड पदार्थ आहेत जसं आईस्क्रीम, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स किंवा सगळी मिठाई आहेत, याचं सेवन कमी करायला पाहिजे. भाताचं सेवन कमी करायला पाहिजे, कारण भात हे स्टार्च आहे. भात म्हणतो आपण, बटाटा म्हणतो, जे स्टार्चयुक्त पदार्थ आहेत त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आहारामध्ये प्रोटीन्स वाढवले पाहिजेत. मग प्रोटीन कुठून येतात? कडधान्यामधून येतात, प्रोटीन हिरव्या भाज्यांमधून येतात. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये अंडी असतील, फिश असेल, चिकन असेल, यामधून प्रोटीनचा आपल्याला चांगल्या मात्रामध्ये उपलब्धता होते. फायबरचं प्रमाण वाढवायला पाहिजे. फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, म्हणजे हिरव्या भाज्या असतील, सलाड असेल, त्यानंतर कोशिंबीर्स असतील, हे आपण जास्त मात्रामध्ये खायला पाहिजे. मित्रांनो, आपण मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट करतंय. केंद्र सरकार मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट करतंय. मिलेट्स म्हणजे काय? मिलेट हे फायबरयुक्त आहेत. मिलेटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी आहे. मिलेटमध्ये प्रोटीन उपयुक्त मात्रामध्ये आहे. त्यामुळं भारत हे मिलेटचं आता जगातलं कॅपिटल होत आहे. मिलेटचं सेवन जर आपण वाढवलं, आता परदेशातले लोक ते ऍक्सेप्ट करतात की खरंच खरं मिलेट बरोबर आहे. पण आपले पूर्वज, आपले 2-3 पिढ्या आधीचे लोक हे मिलेट्सच खायचे आणि ते ते मिलेट्स खात होते, फिजिकली ऍक्टिव्ह होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मधुमेहाचं कधी आपल्याला जास्त प्रमाण दिसलं नाही. त्यामुळं मिलेट्स आपण खाऊ शकतो. मधुमेहासाठी असं वेगळा स्पेशल काही आहार असायला हवा याची काही जरूर नाही. आपला दैनंदिन जो घरचा आहार आहे त्याच आहारामध्ये काही गोष्टींची प्रमाण थोडं कमी करणे, काही गोष्टींचं प्रमाण थोडं वाढवणे, पण ते तुमच्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हरकत नाही. खूप लोकांमध्ये युट्यूब पाहून किंवा व्हिडिओज पाहून ते स्वतःवरती प्रयोग करत असतात. मला असं वाटतं की ते आपल्याच जीवाला थोडंसं जोखमीचं ठरतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आहार फॉलो करायचा असेल तर पहिले तुमच्या मधुमेह तज्ञांशी किंवा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. कारण तुमचे डॉक्टर तुमच्या वजनाच्या हिशोबाने तुम्हाला कॅलरीज किती आवश्यक आहेत ते योग्य प्रकारे सांगू शकतात. दुसरी बाब आहे व्यायाम. मग मधुमेह रुग्णांसाठी व्यायाम किती सांगितला आहे की 150 मिनिटं कमीत कमी करायला पाहिजे. मी असं म्हणेन की मधुमेह रुग्णांनी किंवा मधुमेहाची अवस्था असणाऱ्या रुग्णांनी दैनंदिन 45 ते 60 मिनिटं चालण्याचा व्यायाम करायला हवा. एरोबिक्स हे फार उपयुक्त आहेत साखर कंट्रोल आणण्यासाठी. भरभर चालणे, धावणे, दोरीवरच्या उड्या मारणे, त्यानंतर पोहायला जाणे, सायकलिंग करणे, यासारखे व्यायाम हे मधुमेह रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. या वर्षीच्या गाईडलाईन्स काय सांगतात की जे लोक आपल्या ऑफिसमध्ये 10 तास, 12 तास, 8 तास एका ठिकाणी बसून काम करतात, अशा रुग्णांनी 30 मिनिटानंतर, प्रत्येक 30 मिनिटानंतर आपल्या खुर्चीवरून उठून ऑफिसमध्ये एक राऊंड मारावी, आपल्या पायाचे थोड्या स्ट्रेचनिंग एक्सरसाइज कराव्या. काही 500 पावलं जर आपण रोज एक्स्ट्रा चालू, जेवढा आपण चालतो त्यापेक्षा एक्स्ट्रा चालू, तर आपल्याला मधुमेहामुळे येणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण 2 ते 9% कमी होतं. घाम येणारे एक्सरसाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. लक्झरियस एक्सरसाइज करून फायदा नाही. घाम येणारे एक्सरसाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मधुमेह रुग्णांनी किंवा मधुमेहाच्या पूर्वावस्था असणाऱ्या रुग्णांनी योग्य झोप घेणं आवश्यक आहे. योग्य झोप म्हणजे 8 तासाची झोप असायला हवी. झोप म्हणजे लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे, हा एक मराठीत खूप चांगली म्हण आहे. ती अगदी तंतोतंत खरी आहे. नाईट ओल्स आपण ज्याला म्हणतो, जे रात्री उशिरापर्यंत जागतात, पहाटे झोपतात, सकाळी उशिरा उठतात, अशांमध्ये मधुमेह आणि मधुमेहाची पूर्वावस्थेचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लवकर झोपणे, पहाटे लवकर उठणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे हे मधुमेह आणि मधुमेहाची पूर्वावस्था रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.